स्मार्ट अहमदनगर न्यूज। राहुरी पोलीस ठाण्यात पत्रकाराचा मोबाईल हिसकावून शिवीगाळ करणाऱ्यावर कारवाई करावी। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे। मगरूर पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची पत्रकार संघटनेची मागणी। श्रीरामपूर प्रतिनिधी। कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यातच पत्रकारावर मोबाईल हिसकावून घेण्याच्या प्रयत्नासोबतच गलिच्छ शिवीगाळ आणि दमबाजी करण्याचा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे। सदरील प्रकार राहुरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपाई राहुल यादव यांनी केला असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी राहुरी तालुका पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आली आहे। गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 9 वाजेच्या दरम्यान दैनिक सारोमंथनचे संपादक अनिल कोळसे यांना कणगर शिवारात बीड जिल्ह्यातील काही लोकांना जमावाने मारहाण झाल्याची माहिती मिळाली। याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्याकडून माहिती घेत असताना संबंधित तक्रारदाराबाबत माहितीचे चित्रीकरण श्री कोळसे हे स्वतःच्या मोबाईलवर करत होते। त्याचवेळी पोलीस शिपाई राहुल यादव यांनी पत्रकार कोळसे यांच्या दिशेने रागारागाने येऊन त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला। यावरही न थांबता त्यांनी गलिच्छ भाषेत शिवी व धमकीचे सूर लावत अंगावर धावून जात भर पोलीस ठाण्यात गुंडागर्दी केली। या घटनेला तेथे उपस्थित पोलीस कर्मचारी सूरज गायकवाड व बाबासाहेब शेळके यांनी अडवून हस्तक्षेप केला। तरीही यादव यांचा राग कमी न होता त्यांनी पत्रकार गेला माझ्या अशा अश्लाघ्य उद्गार काढले। पोलीस ठाण्याच्या आवारातच घडलेल्या प्रकारामुळे पत्रकार संघटना आक्रमक झाली असून सदरील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने उपलब्ध करून देत यादव या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली असून यावर सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्यात येईल असे पत्रकारांना पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी आश्वासन दिले। राहुरी पोलीस ठाण्यात पत्रकाराचा मोबाईल हिसकावून शिवीगाळ करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली असून जिल्हाभरातील पत्रकार संपादक संघटनांकडून सदरील बाबी तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। सदरील मगरूर तथा उर्मट पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ उचित कारवाई व्हावी, अन्यथा मोठे उग्र आंदोलन छेडले जाणार असल्याचे दिसून येत आहे। निवेदन देतेवेळी ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, संजय कुलकर्णी, प्रसाद मैड, गोविंद फुणगे, सुनील रासने, मनोज साळवे, रियाज देशमुख, आकाश येवले, श्रीकांत जाधव, संजय संसारे, अनिल कोळसे, शरद पाचारणे, ऋषिकेश राऊत, सोमनाथ वाघ, अशोक मंडलिक, अयुब पठाण, कर्णा जाधव, सतीश फुलसौंदर, दीपक साळवे, सागर धोंडे, विलास गिर्हे, समर्थ वाघचौरे आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते। संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास पत्रकार संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला आहे। काल दिनांक 25 सप्टेंबर रोजी राहुरी तालुक्यातील कणगर या ठिकाणी मारहाण झाल्याच्या प्रकरणाच्या संदर्भात काही लोक राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले होते आणि या संपूर्ण घटनेचा वार्तांकन करण्यासाठी दैनिक सारोमंथनचे संपादक अनिल कोळसे हे त्यांच्या मोबाईलमध्ये त्या घटनेची शूटिंग घेत होते। तर या दरम्यान या ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी राहुल यादव यांनी संपादक अनिल कोळसे यांचा मोबाईल हिसकावून त्यांना अश्लील गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करत त्यांना धमकी दिली। तर या सर्व घटनेचा या राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि प्रशासनाला या ठिकाणी मागणी केलेली आहे की या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध आहे। तर पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला उपलब्ध करून या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ज्यांनी अनिल कोळसे यांच्यावर जे शिवीगाळ केली त्यांना धमकावण्यात आलं, तर या प्रकरणी ते फुटेज बघून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी पत्रकारांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जर कर्मचारी यादव यांच्यावर जर काही कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये सर्व पत्रकार बांधव आंदोलन तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी छेडतील। धन्यवाद।